बघितलं असेल कालच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने भारताचा पराभव झाला, राईट? सो याच्यामागचं बेसिकली रिझन काय असू शकतं, काय कारणं असतील, कुणाची चूक, आणि या पराभवानंतर आता म्हणजे या पराभवाचं खापर कोणावर फुटणार आणि कोणाला टीममधून सुट्टी मिळणार हे तर येणारी वेळच सांगेल. पण जेवढी मॅच तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल त्याच्यात काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. बरेचसे प्लेयर खूप कॅज्युअली आऊट झालेत, एकदम इझी वेमध्ये आऊट झालेत. काहींना बॉलच समजत नव्हता असं म्हणू शकतो आपण. कॅज्युअली कोणी म्हणजे टाईमपास करायला कोणी येत नाही, बट असं म्हणू शकतो आपण की त्यांना पिच समजलं नाही किंवा बॉल समजले नाहीत, ठीक आहे. आणि ज्या पद्धतीने न्यूझीलंडने बॅटिंग केली ना ते परफेक्ट होतं. इतकी स्लो खेळत होते, जेव्हा त्यांना वाटत होतं ना की हा बॉल मारायचा नाही, त्या बॉलला नाही मारायचे. या ओव्हरमध्ये भले 1 रन निघाला तरी चालेल, कारण एक तरी ओव्हर अशी मिळते ज्याच्यामध्ये तुम्हाला 10, 15, 20 रन मिळू शकतात, राईट? तर त्यांनी एवढी घाई कधीच केली नाही, एकदम सायलेंटली स्लोली खेळत होते. बॉल मिळत सिंगल डबल असे कितीतरी ओव्हर्स गेले, त्यांनी फक्त 4-5 सिंगल काढले, अजिबात मोठे शॉटचे मागे लागले. पण हेच भारताकडनं चुकलं, कारण भारत चेस करत होतं, तुमच्यासमोर टार्गेट होतं, मी कॅल्क्युलेशन करून व्यवस्थित खेळू शकत होतं. पण चुकलं कुठे? एक्स्ट्रा काहीतरी करायच्या नादामध्ये विकेट्स घातल्या. श्रेयस अय्यर रॉंग शॉट, रोहित शर्मा डोंट नो काय केलं बघ. शुभमन गिलचा तो वीक पॉईंट आहे, खूप वेळा ओपन झाला आहे, त्याला आत येणाऱ्या बॉलवरती खेळता येत नाही आहे. म्हणजे खूपदा तो बोल्ड किंवा LBW झाला आहे. त्याचे आऊट होण्याचे ट्रेंड झालेत की जर बॉल शार्पली आतमध्ये आला किंवा तर मग तो स्टंपवर उडतो आहे किंवा बोल्ड होतो, म्हणजे बोल्ड होतो आहे किंवा LBW होतं. सो अशा पद्धतीने त्याचा डिसमिसल्स आहेत. त्यानंतर कोहली ऑलमोस्ट सिरियसली असतो, तर त्याच्या ऑन द जॉब असतो तो, ठीक आहे ना. तर त्याच्या कामासाठी येतो, ते काम तो शिद्दतने करतो पूर्ण. त्यानंतर राहुलला बॉल नाही समजून आला, बॉल थांबून आला आणि शॉट नाही. तर राहुल पण शांत डोक्याने खेळणारा माणूस, पण रॉंग शॉट होता. जड्डू डोंट नो, न बॉलिंग न बॅटिंग, फिल्डिंगमध्ये एक कॅच पकडला पण एक कॅच सोडला पण होता. सो इट्स टाइम फॉर जड्डू अँड रोहित टू रिटायर, आय कॅन से. देन वाटलं होतं नितीश कुमार रेड्डी चांगला खेळतो, सगळं व्यवस्थित होतं, पण चुकीचं अप्रोच. मी म्हणेल 50 झाल्यानंतर मी जस्ट मारून खेळणार, काहीच गरज नाही ना ब्रो. ओव्हरमध्ये एखादी 4 एखादा बिग बॉल मिळतो, त्या बॉलवर अटॅक करा ना. प्रत्येक बॉलवर का अटॅक करायचा? तो बॉल मारण्यासारखं नव्हतं झालं, एवढं काही शॉर्ट पिच नव्हतं, एवढं वरच मारायची गरजच नव्हती. अननेसेसरीली त्या बॉलवर अटॅक केला आणि विकेट घातली भावना, नाही तर मस्त पार्टनरशिप चालली होती, सगळं प्रॉपर चाललं होतं. हर्षित राणा डेफिनेटली टेक अवे याच्यातनं, या सिरीजमधनं टेक अवे तर हर्षित राणा घेऊ शकतो आपण, जो की 10 ओव्हर टाकू शकतो. स्टार्टिंगला त्याने 2 विकेट्स काढूनही दिल्या, शेवटी त्याला मारलं भरपूर, ते समजू शकतो. पण आपण 6 बॉलर्स घेऊन खेळतो, तर आपण त्याचे 2-4 ओव्हर असे सोडवू पण शकतो, बिकॉज तो 8 नंबरला बॅटिंग करू शकतो आणि तगडी बॅटिंग करू शकतो फुल पॉवरने, ठीक आहे ना. अजून एक गोष्ट मला अशी वाटली की कुलदीप यादवला वरती नाही, पण कुलदीप यादव हा 11 नंबरलाच खेळला पाहिजे. हर्षदीप बॅटिंग करू शकतो, पळू शकतो, सिराज पळू शकतो, कुलदीप पळू शकत नाही. याबद्दल कुलदीप इज नॉट अ फिट मॅन, ओके. कुलदीप इज थोडासा ओव्हरवेट किंवा थोडासा स्लो प्लेअर वाटतो. येस, नो डाऊट बॉलिंग भारी आहे, सगळं भारी आहे, जसं की अश्विनच्या बाबतीत पण व्हायचं, राईट. या लोकांना क्विक सिंगल्स या गोष्टीमध्ये नाही बरं झालं. आता या पराचा लागतं, हे झालं आपल्या बॅटिंगबद्दल. बॉलिंगबद्दल बोलायचं झालं तर मिडल ओव्हर्समध्ये विकेट मिळत नाही आहेत. एकही बॉलर असं नाही आहे जो मध्ये येऊन विकेट काढेल. वरुण चक्रवर्तीला का नाही वनडेमध्ये घेत, आय डोंट नो. सध्या मे बी T20 वर्ल्ड कपवर फोकस आहे, त्यामुळे कुणालाही काही होईल. इंजरी नकोस, ऑलरेडी तिलक वर्मा आणि
रणसुंदर इंजर्ड आहेत. सो वर्ल्ड कपच्या दृष्टीने मे बी असेल वर्ल्ड कप नंतर ॲटलिस्ट नेक्स्ट वर्ल्ड कपची, त्या वर्ल्ड कप नंतर या वर्ल्ड कपची तयारी होईल 50 ओव्हर्सच्या. परत 27मध्ये वर्ल्ड कप आहे राईट. सो त्या दृष्टीने प्रिपेअर करायला लागेल. 2023 वर्ल्ड कप ऑलमोस्ट 3रं वर्ष चालू झालं. आय कांट बिलीव्ह खूप फास्ट जात आहेत दिवस. सो आता या पराभवाचं खापर फुटणार 2 लोकांवरती, किंवा या सिरीजमध्ये हे 2 सिनियर्स आहेत ज्यांनी परफॉर्म नाही केलं असं मला वाटतं. 2पेक्षा जास्ती असतील माझ्या दृष्टीने. रोहित शर्मा टोटली फ्लॉप, काहीच नाही. कालच्या मॅचमध्ये तर अक्षरशः दिसलंच नाही. तो अख्खी फिल्डिंग करताना जेव्हा त्याच्यावर कॅमेरा होता तेव्हाही तो कम्फर्टेबल दिसत नव्हतं. तो हात स्ट्रेच करतो हे ते करतो, म्हणजे कम्फर्टेबल नव्हता तो. मे बी त्याचं काहीतरी दुखत असेल, त्याला बरं नसेल, वॉट एव्हर. तो वाटलाच नाही. बॅटिंग करताना तर दिसून आला त्याच्या, सिम्पली कॅच देऊन तो आउट होऊन परत गेला. त्यानंतर दुसरी गोष्ट मी सांगेल, दुसरा प्लेअर मी सांगेल तो रवींद्र जडेजा. ना बॉलिंग ना बॅटिंग नाही फिल्डिंग. जसं पहिले असायचं तेवढाच चुस्त दुरुस्त नाही दिसला. तिसरा जर बघायचं झालं तर बॉलिंगमध्ये आपण बघू शकतो कुलदीप यादव, काहीच इफेक्ट नाही पडला. कुलदीप यादव एकदम फ्लॉप शो झाला. जर बॉल टर्न होत नसेल, इव्हन तो कालच्या मॅचमध्ये तर थोडंफार टर्न होत होता, संध्याकाळी जास्त टर्न झाले, पण तोही इफेक्टिव्ह होऊ नाही शकला. काही सिलेक्टेड टीम्स आहेत त्यांच्यासमोर तो परफॉर्म चांगला करतो. त्यानंतर प्रसिद्ध कृष्ण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह, एकच टाईपची बॉलिंग, काहीच वेगळेपणा नाही त्याच्यामध्ये. सो फिक्स ठरलेले त्याचे काही स्टॉप डिलिव्हरीज आहेत 2-4 पॉईंटमध्ये. शॉर्ट पिच, फुल पिच, स्लोअर वन, दॅट्स इट. सो आणि तो एवढी हाईट असून त्याचा यूज नाही होत, कारण प्रॉपरली चॅनलमध्ये बॉलिंग नाही होत, किंवा माइंड गेम नाही खेळत आहे. इव्हन बॉल टाकण्यासारखी बॉलिंग करत आहे. ते 2-4 जण मला असं वाटतात की मी पुढच्या ODI सिरीजमध्ये नसतील. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडत असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे कट्ट्यावरती अशाच गोष्टी रंगतात ज्या लोकांना आवडतात. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.